हॅलो गाईज. थांबा थांबा थांबा, पहिले आमचा एवढा ब्लॉग बघून जावा. तसं तर आपला ब्लॉग तेवढा काही भारी नाहीये सर्वांपेक्षा, पण थोडा हटके आहे, तर थोडाफार बघून जावा. तर काय, आता मी माझं आवरून निघालो मस्त कामाला. आ- कामाला जाता जाता आहे ना, आजचं म्हणजे आहे ना, मला थोडा उशीर झाला. पण बघा ना, 10 वाजले की ऊन एवढं लागायला लागतंय ना, ते असं म्हणजे अर्ध्याच्या वरती तर जीव निघून जातो उन्हात. तेच आपल्या रोजच्या वाट्याने मी निघालो तहसील म्हणणार कामाला. आता ह्या इथे तहसीलमध्ये बघा एवढे जुने ट्रक आहेत ना, ह्याच्यावरती बघा झाडं आलेली आहेत, झाडं. आणि आपलं तहसील एकदम सायलेंट असतं बघा, सकाळी 10-12 वाजे लोक. आणि त्याच्यानंतर तिथं गर्दा. आता इथे बघा किती जुन्या गाड्या पडलेल्या आहेत. ट्रॅक्टर, जेसीबी, जहाज. जहाज पण आहे बघा तहसीलमध्ये पडलेली. एवढं काय स्मगलिंग करतात काय, एवढे अटॅक केलेले जहाजेस. आणि त्याच्यानंतर मी आपलं तहसीलच्या वाटेने निघलो आपल्या आपल्या कामाला. तर आता काय, सरळ जावं म्हणलो आपल्या आरबी क्लासेसवरती. तर मी सरळ आलो आपापल्या क्लासेसवरती. आणि क्लासवरती आल्यावरती जरा आपापली कामं निपटून घेतली आणि त्याच्यानंतर निघालो मी दुपारून 1:30 वाजता घरी. मला थोडा उशीर झाला निघायला, कारण की सकाळी पण लेटच आलतो जरा. तर जावा म्हणलो, जरा उशिरा पण काम करावं म्हणलो, आणि थोडंफार काम पण होतं. आता घरी गेलो, जेवण घेऊन केलं आणि थोडं बाहेर आलो. तर बाहेर आलो तर एवढं ऊन लागतोय ना, तर मला कामाला जायचं होतं खरं म्हणलं तर. बरं झालं मी 1-1.5 तास पहिलेच निघलो घरून. तर थोडं सावलीत येऊन बसलो. आपलं एरिकेशन म्हणजे आमचं ग्राउंड आहे एक व्हॉलीबॉलचं, त्या ग्राउंडवरती येऊन मी आपलं सावलीत बसलेलो. तर सावलीत बसता बसता मस्त पोरांशी गप्पा मारत बसलेलो. तिकडे पोरं क्रिकेट वगैरे खेळत होते, ते त्यांना आवाज. आणि आपण सरळ सरळ एरिकेशनवरून निघलो कामाला. कामावरती आल्यावरती मी फर्स्टली आहे ना, सगळ्या विद्यार्थ्यांची अटेंडन्स वगैरे विकलीची लावून घेतली आहे. अटेंडन्स लावून झाल्याच्या नंतर आपण काढल्यात नोट्स. काही नोट्स काढल्याच्या नंतर नोट्सने एवढं परेशान केलं ना आपल्याला, खूपच परेशान केलं. मग नोट्स वगैरे काढल्या, प्रिंटिंग वगैरे दिली आहे त्यांना. आणि तेच मग आपले नोट्स काढणं झाल्याच्या नंतर थोडं बसलो. आपली कामं होती ती काय आवरून घेतली, पेपरची याची त्याची. आणि थोडं बसलो. आता बघा माझी तब्येत तर थोडीफार खूपच खराब दिसते अशात, पण जाऊ दे आता. तर तिथून कामावरून निघलो आपल्या रोजच्या वाटेने तहसीलला, की चला बाबा. आणि संध्याकाळच्या टाइमला आपलं जिंतूर एवढं भारी दिसतो ना, सगळीकडे असं तिरंगी लाईट्स वगैरे. तर खूपच सुंदर असं जिंतूर दिसतो. तर मला आहे ना यायला मज्जा येते संध्याकाळच्या टायमाला वाटेनं. आणि तसंच आपण आपल्या मधल्या वाटेने येत असतो. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगला. बाय बाय.